त्यावेळी एक दिग्गज खेळाडूचं विकेट मिळवणं यामध्ये मैदानावर वेगळी पर्वणी असणार आहे, परंतु आज मात्र पाहण्यायोग्य असणार आहे। या इलाक्यातील दादा टीम YGS वरवटणे या संघाकडे पाहिलं जातं। गोलंदाजी मार्कडे असणार नितिक माली। आपण पाहायला गेलं शेवटचा सामना अप्रतिम खेळला होता आणि याच दरम्यान मात्र फायनलच्या सामन्यामध्ये गोलंदाजीचा भार नक्कीच सांभाळतोय, परंतु आज पाहायला गेलं ज्याने मैदानामध्ये हाहाकार मजवलाय तो मात्र मोन्या आणि जीवित म्हात्रे पंकज जाधव असो ज्याप्रमाणे फलंदाजी केली अप्रतिम त्याचा क्लास पाहायला मिळाला आपल्याला। कारण की ज्यावेळी धावांचा डोंगर रचला गेला तेव्हा धावांचा डोंगर पार काढण्यात यश संपादन केलं, परंतु आता अंतिम सामन्यात मात्र मॅच अंतिम सामन्याच्या टप्प्यात मॅच थांबली जाते। परंतु कशा प्रकारची गोलंदाजी होणार, कशा प्रकारची फलंदाजी येणारे चेंडू सांगून जातील या मैदानामध्ये काय घडणार आहे। आपण पाहतोय सर्वांच्या नजरा नक्की तिथे आहेत, सर्व क्रीडा रसिकांची नजर मात्र या मैदानावर आहे। चला सामना लवकर चालू के संध्याकाळचे अगदी सूर्य मावळ तिकडे झुकतोय, सामना चालू होतोय। दरम्यान सामन्याला लेट्स प्ले स्टार्ट या सामन्यासाठी ऑफिशियल पंच राहुल पाटील आणि लेग पंच आहेत ते प्रमोदजी सोगळे। गेले 3 दिवस सतत ही मात्र पंचांच्या भूमिकेत आहेत। पहिला चेंडू घेऊन येतोय हवाई सफर, ओहो मोठा फटका जीवित भाताच्या बॅट मधून निघाला 6 धावांसाठी डीजे। श्री गणेशा केलाय षटकारांनी, इथे मात्र ऋतिक मालिक कमबॅक करेल का पाहणे योग्य असणार आहे। पुन्हा एकदा मॅचच्या मैदानात हवाई सवार टाटा बाय बाय षटकार। या मैदानामध्ये पाहिलं गेलं तर प्रत्येक विकेट साठी तब्बल 300 रुपये मोजले जात आहेत। आपण षटकारासाठी मोजले होते, परंतु इथे मात्र ज्याप्रमाणे फलंदाज अप्रतिम त्याचे पाहिले जातात त्यांचा विकेट घेणं म्हणजे 300 रुपयाची बोली। दरम्यान शॉर्टपिच पद्धत चेंडू मिड विकेशन ट्रॅव्हल झालाय, तिकडे चेतन भाते जोपर्यंत हातामध्ये सामेल तोपर्यंत एक धाव नक्की आपल्या खात्यामध्ये जमा होतीये। या दरम्यान मात्र जीवित भातेचा मारण्याचा इरादा फसला आणि बॅटचा एकदम खालच्या टोकाला लागला चेंडू आणि मात्र एक धाव आपल्या खात्यामध्ये जमा करते। धाव संख्येत 1 नी भर पडली, धाव संख्या पुढे सरसावतीये, धाव संख्या होते ती 13। आपण पाहतोय स्ट्राईक साठी येतोय अक्षय पाटील। संतगतीने चेंडू अगदी चेंडू ट्रॅव्हल होतोय, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण तिकडे श्रवण आहे, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतोय, फेकी देखील अचूक पद्धतीची आपण पाहायला गेले की गलीच्या दिशेने नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झाला होता, परंतु हा चेंडू अगदी सहजरित्या एक धावेचा फटका। या दरम्यान मात्र स्ट्राईक नक्कीच चेंज होते, पुन्हा जीवित माझ्याकडे स्ट्राईक जाते। धाव संख्या 1 धावेने पुढे सरसावली, धाव संख्या होती ती मात्र 14 धाव संख्या। पहिले षटक प्रगती पथकावर आहे, 2 षटके नक्कीच लगावलेत, परंतु जीवित मात्र स्ट्राईक साठी येतोय। आहा मित्रांनो, कारण की ज्याच्या वेळी इथे मात्र कारण की इथे कृपया व्यत्यय निर्माण होतोय। आपण पाहतो इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये देखील अशा पद्धतीची सिच्युएशन असते आणि होते, परंतु या दरम्यान मात्र फायनलच्या सामन्यामध्ये ही रंगत पाहायला नक्कीच मिळते, परंतु इथे मात्र बॅटिंग चालली आहे ती मात्र जीवित म्हात्रे याची। शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेशन ट्रॅव्हल झाला, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतोय। चेतन म्हात्रेला माहिती आहे की कशा प्रकारचं शॉट चेंडू कलेक्ट करायचं, यास मात्र पूर्णपणे झडप घातली आणि एक धाव नक्कीच आपल्या संघासाठी वाचवली। धाव संख्येत 1 नी भर पडली, पुढे धाव संख्या 1 नी पुढे सरसावतीये, धाव संख्या होतीये कोणाकडून
अजित दलवी यांच्याकडून विकेट साठी 100 रुपये, दीपक सोनवणे यांच्याकडून 300 रुपये, एकूण एका विकेट साठी तब्बल 400 रुपयाचा पारितोषिक आहे। आणि धावसंख्या आहे ती एक षटकाचा खेळ संपतोय, एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 15 धावसंख्या। याच्यामध्ये नक्कीच 2 षटकार लगावले गेलेत, परंतु आता मात्र याच्याकडे तारणहार म्हणून पाहिलं जातं तो वायजीएस वरुड संघाचा एक मोठा खेळाडू आपण पाहतोय, नावा रूपाला येतोय, परंतु तन्मयकडे पाहिलं जातंय। तन्मय ज्या वेळी मात्र संघाला मात्र अगदी गोलंदाजीची आवश्यकता असते, याच्या वेळी मात्र तारणहार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो मात्र तन्मय या संघासाठी नक्कीच योगदान देईल। परंतु जीवित म्हात्रे हा एक असा स्फोटक फलंदाज आज मैदानामध्ये गुंगावतोय, एक वादळ रूपी इथे गुंगावले गेले तो मात्र जीवित म्हात्रे। सुंदर पद्धतीचा चेंडू पहा, इथे मात्र मोठा फटका येतोय डीजे। धाव संख्या होती ती 21। पुन्हा त्या दिशेने हा मात्र खरोखर बॅटच्या बट्ट्यात येणारा हवाई सफर टाटा बाय बाय डीजे। तर 2 चेंडूवर तब्बल 2 षटकार नक्कीच लगावले गेलेत। हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे, जीवित मात्र ऑन द फायर आहे। त्यावेळी पाहिलं होतं की जीवित रूपी वादळ या मैदानामध्ये नक्कीच गुंगावतोय। आपण पाहायला गेले की पहिल्या षटकामागे 2 खणखणीत षटकार नक्कीच लगावलेत। याच दरम्यान मात्र तन्मयच्या गोलंदाजीवर पहिल्याच 2 चेंडूवर मात्र 2 खणखणीत षटकार, हॅट्रिक साठी सुवर्ण संधी। आहा मित्रांनो, हॅट्रिक इथे मात्र षटकारांची हॅट्रिक करतोय तो मात्र जीवित म्हात्रे डीजे। मी हा उरणवाचा भाषा का समजला जातोय, या मैदानावर देखील मोरावाडीच्या भव्य दिव्य मैदानावर देखील मोठा प्रहार करतोय। यावेळी त्याच्याकडे पाहिलं जातं षटकारांची आतिषबाजी करण्यामध्ये मारत असे आहे। पुन्हा एकदा आणि रायगडचा फिनिशर म्हणण्याची ओळख आहे तो मात्र इथे हवी होतोय तन्मयच्या गोलंदाजीवर बॅक टू बॅक 4था षटकार डीजे। सामना चालू होता, 4 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता होती आणि तब्बल 4 चेंडू मध्ये 4 षटकार खेचणारा हाच तो खेळाडू जीवित म्हात्रे। आणि 10वी चषकाला 1 चेंडू 6 धावा असताना षटकार खेचणारा हाच तो खेळाडू। 2 बॉल 10 धावा असताना मात्र देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती। सुंदर हेलिकॉप्टर शॉट, परंतु थोडा जोर कमी पडला तर इतिहास घडला असता। ज्याप्रमाणे पाहिलं तर मागच्या मॅच पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 5 चेंडू मध्ये 5 षटकार खेचणारा खेळाडू या मैदानावर जीवित म्हात्रे। इथे मात्र तन्मयच्या गोलंदाजीचा चांगला पाहुणचार घेतोय। धावसंख्या पुढे सरसावतीये, धावसंख्या होते विकेट साठी 500 रुपये दीपक सोनवणे। आहा सुंदर 49 या धावसंख्येवर खेळत आहे। काय मित्रांनो फलंदाजी करतोय बॅक टू बॅक। हा मला थोडा जोर कमी पडला ना तर युवराज सिंगची आठवण नक्कीच आम्हाला ताजी करून दिली असती। आणि युवराज सिंगच्या 6 चेंडू मध्ये 6 षटकार घेतणारा विश्वविक्रम इथे देखील पाहायला मिळाला असता। परंतु ज्याप्रमाणे पाहिलं तर जीवित म्हात्रेकडे संघाची धावसंख्या पाहिली जाते 11 चेंडू आणि तब्बल 48 धावसंख्येवर खेळत आहे तो जीवित म्हात्रे। फायनलचा मॅच आहे आणि आता गोलंदाजी मार्ककडे येतोय राज पाटील। आपण पाहिला तो 18 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू वरवटना संघाचा इथे मात्र राज पाटीलकडे पाहिलं जातं। वरवटना संघाचा इथे मोठा हिरा पाहिला जातो। आपण पाहायला गेलो तर डेब्यू मॅच खेळला होता तो जागपादा वेळेच्या मैदानावर, तिथून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली आणि सुरुवात मित्रांनो अप्रतिम पाहायला मिळते ती मात्र राज पाटील मॅन फ्रॉम वरवटणे।
हो हो हो, ही मात्र कला मात्र खरोखर म्हणाल देखील मी सलाम देईन. ज्यावेळी जीवित मात्रेची बॅट या मैदानामध्ये बोलली जाते, इथे मात्र स्ट्राईक पुन्हा जीवित मात्रेकडे. मुळा देखील त्याच फलंदाजीचा फलंदाज आहे, परंतु स्ट्राईक कोणाकडे सोपवले? जीवित मात्रेकडे. चेंडू 11 चेंडू आणि तब्बल 48 या धावसंख्येवर खेळत आहे. स्ट्राईक साठी आहे तो मात्र जीवित मात्रे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करेल. फायनल मॅच मध्ये 50 धावा पटकावेल का? कारण इथे मात्र या मैदानावर इतिहास घडवेल का? ज्या ज्यावेळी मोरावटीच्या सामने असतील त्यावेळी तिथे उल्लेख नक्कीच होईल. सुंदर पद्धतीचा चेंडू इथे डीप एक्स्ट्रा कव्हर जसे चेंडू ट्रॅव्हल होतोय. जमीनदस्त फटका कार्पेटच्या माध्यमातून खेळला जातोय. याच दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण करतोय आणि खरोखर टाळ्यांच्या गजरात या स्पर्धकाला चांगला धावा दिलाय आणि 12 चेंडू मध्ये तब्बल 50 धावा मिळेल. चांगल्या प्रकारची फलंदाजी. खरोखर बॅट वर करावा सर. खरोखर चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. याच दरम्यान मात्र सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे, कारण की हा आपल्याला हिरा पाहायला मिळतोय तो जीवित मात्रे. मॅन फ्रॉम मुलेखंड उरण तालुक्यातील हा एक उभरता सितारा आपण पाहतोय. जीवित मात्रे मोठ्या मोठ्या मॅचेस मध्ये देखील चांगल्या प्रकारचा एक हातखंड आहे त्याचा, परंतु सामना करतोय राज पाटीलच्या गोलंदाजीचा. पुन्हा उचली घेणारा चेंडू काहीसा आणि खरोखर आमच्या गावाचे सुधीरजी पारांगे यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आणि खरोखर नवाजले ते बक्षीस रुपये असावं, कारण की ज्यावेळी प्रत्येक खेळाडूचा खेळ नक्कीच पारखला आणि मात्र 200 रुपयाचं पारितोषिक जीवित मात्रे याला आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कडे असणार आहे तो मात्र राज पाटील. पुन्हा बॅटचा वाटता चेंडू. आहा, सुंदर अप्रतिम खणखणीत दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. 65 ऑन द बोर्ड आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगती पथकावर आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना पण देखील फटकेबाजी. आहा मित्रांनो, येईल तो चेंडू मात्र सीमा पार. काय मित्रांनो फलंदाजी करतोय जीवित मात्रे. पुन्हा चेंडू हवेमध्ये हवाई सफर होतोय. इथे मात्र मोठा भडका पुन्हा एकदा आणि इथे 100 रुपये. इथे दीपक सोनवणे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट साठी. अजित दलवी सर यांच्याकडून देखील 100 रुपये. 600 रुपये नक्कीच कमावले ते राज पाटील यांनी. परंतु ज्याप्रमाणे फलंदाजी केली, साजेल अशी फलंदाजी केली ती मात्र जीवित मात्रेने. या मैदानावर 4 चाल लावले आणि खरोखर षटकाराचा पाऊस पडला आणि या मैदानावर सर्व क्रीडारसिक पाहत बसले. येईल तो चेंडू मात्र षटकार पाहायला गेला आणि धावसंख्या उभारून ठेवली ती मात्र 71 धावसंख्या आणि जिंकण्यासाठी 72 धावांचं आव्हान. आणि पुढचं धावतं सामन्याचं ऐकायला नेतोय पुन्हा एकदा प्रदीपजी भोईर साहेब यांच्याकडे. धन्यवाद. या ठिकाणी आलेले आपले प्रमुख अतिथी मान्यवर या महाराष्ट्रातील लोकगीत कोळी गीतांचे
बहरदार असे गायक कविवर्य सन्माननीय रोहित पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करण्यास मी विनंती करतोय। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रवीण दादा ताडकर यांना विनंती करतोय की या ठिकाणी रोहित दादा पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे। मायेची शाल फुलगुच्छ आणि या स्पर्धेचं आठवण म्हणून सन्मान चिन्ह मी विनंती करतो त्यांच्या सौभाग्यवती ज्योती प्रवीण ताडकर यांना देखील विनंती करतो आपल्या सोबतीने या ठिकाणी स्पीडअप घ्या मित्रांनो। रोहित पाटील या मान्यवरांचं आपण स्वागत करायचं आहे। सर स्पीडअप घ्या। क्षेत्ररक्षण सदस्य कॅमेरा हा नंतर आपण नाचायचं आहे। या ठिकाणी प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ त्याचप्रमाणे मायेची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। प्रवीणजी ताडकर दादा आणि त्यांच्या समेत त्यांच्या सौभाग्यवती ज्योती ताई प्रवीण ताडकर यांच्या शुभ असते। त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव रुद्र प्रवीण ताडकर संपूर्ण कुटुंब त्यांच्या मी मुलींना देखील विनंती करते प्लीज आपण देखील पुढे यायचं आहे। या ठिकाणी आल्या मान्यवरांचा शुभ सन्मान करायचा आहे। धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लावलेत। या सीएम चषकाचं स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न साध्यात उतरण्याचा नक्कीच प्रयत्न यशस्वी होताना या मुरावाडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा जमवल्या त्या ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे या संघाने 71 म्हणजे 72 धावांचं आव्हान आहे। परंतु क्रिकेटमध्ये असं काही घडत नाही। ज्या असं वाटत होतं बलाढ्य ऑस्ट्रेलियाने 434 धावांचा पल्ला गाठला होता असं वाटतं धावा होणार नाही, फक्त 3.5 तासामध्ये रेकॉर्ड ब्रेक झाला। म्हणजे सामन्यामध्ये क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या आपण पाहिलं सेफ नाही। या ठिकाणी 72 धावा आहेत कारण प्रत्येक खेळाडू हा जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरत असतो। 72 धाव्यांची गरज आहे। या ठिकाणी गोलांचे मार्कर गोलंदाज सज्ज झालाय। आपण जर पाहिला अक्षय पाटील या ठिकाणी आहे। खेळात भरलाय रंग आणि सर्व प्रेक्षक झालेत या ठिकाणी दंग। अशी ही क्रिकेटची स्पर्धा परभणी या मैदानावरती आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळते। कोणाचे मार्कर सज्ज झालाय डावखोरा फलंदाज द्वारकानाथ भोई एक लेजेंड क्रिकेटर ज्याने बऱ्याच वर्ष क्रिकेटची सेवा केली। असा हा खेळात वयाला बंधन नाही, आपण आपल्यावरती घातलेलं वयावरती घातलेलं बंधन आहे। चेंडू मात्र पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर गेलाय। या ठिकाणी वाईटचा इशारा राहुल सरांच्या माध्यमातून आलाय। 72 धावांचा बाटला करायचा आहे। पहिली धाव अवंतने धावफलकावरती लगावली गेली। जीवित मातेचं या ठिकाणी अर्धशतक देखील पाहिलं आपण या मैदानावरती। आणखीन एकदा खराब चेंडू या ठिकाणी खरे अर्थाने काय झालं या ठिकाणी पाहिलं ना डावखोरा फलंदाज आहे। त्याच्या समोर जर पाहिला एक अनुभवी आहे फलंदाज द्वारकानाथ भोई वरवटणे गावला बिलॉंग जरूर करतोय। परंतु आपण जर पाहिलं ना आज 25-30 वर्षापासून क्रिकेट चांगल्या पद्धतीचा खेळतोय। या ठिकाणी आपण पाहिला चेंडूला पाठवलंय योगेश पवार झालाय त्या ठिकाणी प्रेक्षक आणि प्रेक्षक मात्र झालेत क्षेत्ररक्षक। चेंडू सीमा पार षटकार डीजे सर्व प्रेक्षक मान्यवर या स्पर्धेचे मात्र दीपक सोनवणे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झाले। या ठिकाणी चेंडू मात्र पाहिला नो आलाय, नो +1। सामना जर जिंकला वायजेस वरवडणे संघाने तर 5000 रुपये प्रीटला चेंडू आलाय। चेंडू प्रीट आहे मात्र स्पर्धा देखील तेवढी सुपर हिट आहे। एकदा पुन्हा मित्रांनो प्रेक्षकांना विनंती करते टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या प्लीज। अक्षय पुन्हा एकदा गोलांची मार्कर सज्ज झालाय। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऋतिक माली कहो ना मैं हूं प्यार नहीं है इधर।
तुम्ही सव्वाशे दशास तसं प्रत्युत्तर 72 धावा. धावांचा डोंगर पाहिला आपण. एव्हरेज पार होईल का? अरे करण्याची इच्छाशक्ती पाहिजे आपल्याकडे. नक्कीच ती ह्या ठिकाणी पूर्ण होणार का? पुन्हा एकदा बिग 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 षटकार. शंकर चव्हाण साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी 2000 रुपये कॅश प्राइज झालं. महेंद्र कदम कडून हॅट्रिक साठी 500 रुपये. मोन्या वरती हल्ला प्रति हल्ला. या ठिकाणी काय घडलंय पहा. दबाव 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 आणि फक्त दबाव. 100 रुपये कॅश प्राइज झालं. 100 रुपयाचं सांगून गेला तू का पैशाला मुकू नका. आता मात्र रणजीपट्टू योगेश पवार यांचं अनुभव शेअर करताना पाहायला मिळतात. कारण आपल्या गुरुवारांची देखील साथ गरजेची आहे. आपल्या प्रमुख खेळाडूंचा देखील या ठिकाणी मत घेणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी पाहिलं काहीतरी कान मंत्र दिलं. या ठिकाणी कमबॅक होणार का या गोलांच्या माध्यमातून? ओहो खोलवा टप्प्याचा चेंडू ब्रह्मास्त्र वापरलाय. ऑन क्षेत्रामध्ये जीवित मात्र पडतोय झडतोय मात्र चेंडूला थांबवतोय. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. अफलातून खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. शिराजभाई पानसर यांच्याकडे जर हा सामना वरवडणे संघ जिंकला तर रोख रक्कम 5000 रुपये. ऋतिक कहे ना प्यारे चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा सीमारेषा पार. हा आहे क्रिकेट. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 31 धावा. 72 धावा होणार नाही. अरे कोण बोलतो होत नाही. आम्ही करणार आणि करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज या ठिकाणी मोन्यावरती हल्ला चढवलाय. शिराजी पानसरे यांच्याकडून तब्बल 5000 रुपये मॅच जिंकला तर वैजेस वरवडणा संघ. तसेच वरवडणा ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय पाटील साहेब यांच्याकडून देखील 5000 रुपये मॅच सामना जिंकला तर इकडे सर पुन्हा कंटिन्यू. कमबॅक झालंय. ह्या चेंडूवरती आपण पाहिल्या धावा मात्र आल्यात. 1 धाव पूर्ण. आपण जर षटक पाहिलं ना मोन्याचं 10 चेंडू फेकले. 10 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या 32 धावा. म्हणजे आता 12 चेंडू आहेत. 40 धाव्यांची गरज. 12 चेंडू शिल्लक 40 धाव्यांची गरज. कुठे सामना होता कुठे येऊन पोहोचलाय पहा. आहे क्रिकेट मित्रांनो. आठवण आज खऱ्या अर्थाने साऊथ आफ्रिकेचा सामना ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका. 434 धावांचं आव्हान होतं. कोणी विचारत नव्हतं. हर्षल गिफ्टची वादळी खेळली ज्याने त्या ठिकाणी वादळ आलं आणि आपल्या संघाला एक ऐतिहासिक विजय प्राप्त करून दिला. असा सामना मात्र या ठिकाणी तसाच पद्धतीचा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ आपण या मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज महेंद्रजी कदम यांच्याकडून तब्बल सामना जर जिंकला वायजेस वरवडणं तर 2100 रुपये. काय मित्रांनो इथेच आपली बक्षीस. चेंडू मात्र आलाय वाईट चेंडू आलाय. सफलता कभी पक्की नहीं होती और असफलता कभी अंतिम नहीं होती. इसलिए अपनी कोशिश जब तक जारी रखिए तब तक आपकी जीत एक इतिहास ना बन पाए. आणि खऱ्या अर्थाने इतिहास या मैदानावरती कोण रचणार? वायजेस वरवडणे के ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे. हो कोठ्यान बिहार ऋतिक माळी या ठिकाणी मात्र झेलबाद होतोय. ज्या फलंदाजाची गरज होती जो अडथळा ठरत होता जो अडथळा मात्र दूर केलाय सुरुंग लावलाय या फलंदाजाला. ऋतिक माळी बॅक टू द पॅव्हिलियन.
होतं तोच मोन्या आज या मैदानावर 32 धावा खर्च करतोय। काय पाहण्यासारखा सामना। सुशील इथे मात्र फलंदाजी मार्ककडे येतोय। आपण जर पाहायला गेलं तर सुशील मात्रे मागचा हिरो। आपण पाहायला गेलं तर 2 चेंडू मध्ये तब्बल 6 धावांची आवश्यकता असताना एक खणखणीत षटकार घेतला होता आणि आज इथे पोहोचवण्याचं काम त्यांनी नक्कीच केलंय सर। 11 चेंडू 39 धावांची गरज। निखिल पाटीलचा हा चेंडू आपण पाहिला मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राणा आहे। तर या ठिकाणी मात्र धाव वेगने पुढे सरकले। धावपळक पाहिलं धावपळकावरती 34 धावा। आता मात्र 10 चेंडू शिल्लक आहेत। वायजेस वरचा सामना जर जिंकला तर प्रवीण ताडकर, नयन जोगळे, घनश्याम ताडकर, मंगेश ताडकर आणि चेतन ताडकर यांच्याकडून तब्बल 5000 रुपये। 10 चेंडू 38 धावांची गरज। निखिल वाघरड अलिबाग येथील हा खेळाडू आहे। डावखोरा गोलंदाज सज्ज झालाय। द्वारका भुई स्ट्रेट डाईचा फटका क्षेत्ररक्षक आहे। चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं अजयच्या माध्यमातून। धावा मात्र या ठिकाणी पाहिल्या ना तर या ठिकाणी 2 धाव पूर्ण केल्या जातोय। कोण म्हणतोय वय वाढलं? अरे वय नाही वाढलं, माझं खेळ वाढलंय। कारण क्रिकेट मध्ये खेळामध्ये वयाला बंधन नाही, आपण आपल्यावरती घातलेली बंधन आहेत। सर तुम्हाला थांबवतोय पुन्हा एकदा। 30 धावांची गरज। अगदी तरुणाला लाजवेल असा हा खेळ अजून देखील 40 वर्षानंतर देखील खेळतोय। निर्धाव चेंडूची सांगता झाली। मत सोच कि तेरा सपना कभी पूरा नहीं होता, मत सोच कि तेरा सपना कभी पूरा नहीं होगा, हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता, तुझे स्वप्न जरूर साकार होणार, फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित कर, ध्येय एकच सीएम चषक। हो गिरकी घेणारा चेंडू त्यांनी फलंदाजी मारली फिरकी, मात्र या ठिकाणी काय घडलं लेफ्टमच्या बाहेर चेंडू गेल्यानंतर पंच राहुल सरांच्या माध्यमातून इशारा आलाय वाईटचा। धावसंख्या 1 ने पुढे सरकले। धावपळक पाहिलं 35 धावांची गरज। 8 चेंडू शिल्लक आहेत। शर्तीचे प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। या ठिकाणी प्रेक्षकांची मांदी आली, फुटवर्कचा वापर, परंतु या ठिकाणी फटका फसलाय, परंतु अशा ठिकाणी पडतोय ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र नव्हता। 2 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या। धावपळक पाहिलं एक शॉर्ट रन। दुष्काळात 13वा महिना मात्र आलाय, शॉर्ट रन आले या ठिकाणी। जेव्हा तुम्ही धावताना कॉम्बिनेशन असताना आपल्यामध्ये तेव्हा रनिंग बिटवीन विकेट देखील महत्वाचे असते, मात्र जेव्हा आपण धाव पूर्ण होते की नाही ते देखील देखणं पाहणं खूप गरजेचं असतं। एकच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी वाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून। 39 धावा धावपळकावरती। आता मात्र 33 धावांची अजूनही गरज आहे। 33 धावांची गरज आहे। महेंद्र कदम यांच्याकडून तब्बल हॅट्रिक साठी सुवर्ण संधी, जर हॅट्रिक केली तर तब्बल 1100 रुपये। दोन्ही षटकारांची आतिषबाजी केली, हॅट्रिक केली तर 1100 रुपये। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न संदीप पठारे डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये तैनात आहे। धाव मात्र मिळणार त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच। आता या ठिकाणी षटक क्रमांक 2 संपलंय। पहिल्या षटकामध्ये बाहिला 32 धावा खर्च केल्या। या षटकाचा आपण विचार केला, निखिल जो फलंदाज आहे फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या आणि ऋतिक माळेचा महत्वाचा गडी गारद केला। म्हणजे खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये जान जिवंत ठेवलंय ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे या संघाला। खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये क्रिकेट कमी नाही, मात्र आम्हाला प्लॅटफॉर्म मिळत नाही। आज प्लॅटफॉर्म मिळालं आणि त्या खऱ्या अर्थाने संधीचं सोनं वायजेस वरवणे संघाच्या खेळाडूंनी करताना पाहायला मिळाले। धावपळकावरती आता 6 चेंडू शिल्लक आहेत। 6 चेंडू 32 धावांची गरज आहे। कुठे सामना होता, कुठे येऊन पोहोचला। गोलंदाज खालापूर तालुक्यातील हा एक नामांकित गोलंदाज, डावखोरा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय अजय। पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय। 32 धावांची गरज आहे। माझ्याकडे क्षमता आहे, त्या धावा करण्याची धमक आहे असा फलंदाज द्वारकानाथ भोई। पहिला चेंडूला उडवलंय, चेंडू सीमा पार, षटकार। की गरज है, खुद को कर बुलंद इतना, खुद को कर बुलंद इतना
कि हर तकदीर लिखने से पहले खुदा बंदे से पूछे बोल तेरी रजा क्या है। प्रयत्न असे करा की ईश्वराला देणे भाग पडेल। प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघाच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी पाहिलं या चेंडूवरती धावा येणार फक्त आणि फक्त एकच। आता मात्र सामना पाहिला ना 47 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या। जिंकण्यासाठी 4 चेंडू 25 धावांची गरज म्हणजे कंपल्सरी धावा चेसिंग करायच्या आहेत। यात साथी केला होता 88 आणि शेवट गोड व्हावा आणि खऱ्या अर्थाने जे स्वप्न पाहिलेलं प्रवीण दादा ताडकरने ते नक्की सत्यात उतरण्याचा या ठिकाणी अगदी काही शेण उरलेत आणि या सामन्याचं आपण सणचित्र पाहतोय। माझा मायबाप प्रेक्षक मान्यवर या उपस्थित आहेत। ओहो स्लोवर चेंज ऑफ पास गती परिवर्तन पाहिलं। निर्धाव चेंडूची सांगता झाली। धावसंख्या धाव पळकावरती आपण पाहिलं 3 चेंडू शिल्लक 25 धावांची गरज। मी विनंती करतो जे प्रेक्षक जे मान्यवर कोणी आलं आपण सामना पाहण्यासाठी आपण घरी जात असताना आपल्या घरी आपले कोणीतरी वाट पाहतायत आपलं वाहन आपण सावकाश पद्धतीने या ठिकाणी चालवा। या ठिकाणी रोहित पाटील सर आपली सर्वांची रजा घेतात। सर आपण या ठिकाणी आलात या स्पर्धेत शोभा वाढवत असंच आपलं कार्य सहकार्य आणि प्रवीण दादा ताडकरचे असलेलं आपलं संपर्क असंच कायमस्वरूपी चालू राहू द्या। 3 चेंडू शिल्लक आहेत 25 2 आहेत ओके 2 चेंडू शिल्लक आहेत 25 धावांची गरज। अजय पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय। सामना ओपन झालाय वेळ उशीर झालाय तरी देखील या ठिकाणी धावा जेवढ्या करता येईल ना तेवढ्या धाव्या करण्याच्या मनसोक्त या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळतोय फलंदाच्या माध्यमातून। 1 चेंडू शिल्लक राहिला औपचारिकता बाकी राहिले। चांगलं स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहिली। शेवटचा हा चेंडू खोदून काढलाय ब्रह्मास्त्र वापरलाय सामना मात्र जिंकलाय आणि या सीएम चषकावरती नाव कोरलंय ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान संघाने।